हे आहे आंबा रवा लाडू। बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि त्याचप्रमाणे हे खायला सुद्धा भन्नाट झालेले आहे। आंब्याचा सीजन चालू आहे आणि आंब्याचा उपयोग करून आपण निरनिराळे प्रकार करतो, त्याचमधला हा एक प्रकार म्हणजे आंब्याचे लाडू। एकदा करा आणि महिनाभर खा। फोडून दाखवते, बघा किती सुंदर झालेला आहे आंबा रवा लाडू। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे असे हे आंबा रवा लाडू। नमस्कार मंडळी, तुमचे माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज बनवत आहे आपण आंबा रवा लाडू। तर पूर्णपणे घरच्या साहित्यामध्ये कसं बनवायचं पूर्णपणे मुद्देनी आहे मी माहिती सांगितलेली आहे। पूर्ण तुम्ही सुद्धा पहिल्याच वेळेस हे लाडू बनवू शकता आणि आपल्या मुलांना फॅमिलीला देऊन आनंद घेऊ शकता। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। चला रेसिपीला सुरुवात करते आहे। आधी तर मी प्रमाण दाखवते तुम्हाला काय काय घेतलं। फक्त 4 साहित्यामध्ये हे आपल्याला बनवायचं आहे। हे बघा, इथे रवा आहे, बारीक रवा आहे। तुमच्याकडे नसेल, जाड असेल तरी काही हरकत नाही। तर रवा आहे, साखर आहे आणि पिकलेल्या आंब्याचा गर आहे, पिकलेल्या आंब्याचा बरं का। आणि ड्रायफ्रूट्स टाकायला थोडे ड्रायफ्रूट्स आणि तूप असंही ते साहित्य घेतलेलं आहे। आता हे साहित्य मी मेजरमेंटच्या कपाने आणि घरगुती वाटीने कसं घ्यायचं हे तुम्हाला समोर दाखवते आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। तुम्ही नवशिके जरी असाल तरी पहिल्याच वेळेला तुम्ही हे आंबा रवा लाडू छान पद्धतीने बनवू शकाल। हा बारीक रवा आहे, येथे नसला तर तुम्ही आजकाल जाडसर मी तो कुठे मिळत नाही, तर अशा वेळेला तोही घेतला तरी चालतं। तर हे बघा, हा 1 कप रवा आहे, मेजरमेंटच्या साहाय्याने 1 कप आहे। आता मी वाटीने मोजून दाखवते। तर वाटीने हा आपल्या घरामध्ये जी वाटी असते तर त्याप्रमाणे 1.5 कप हा रवा आहे, बघू शकता तुम्ही। आता 1.5 कप वाटीने आहे आणि मेजरमेंटनी 1 कप असा हा रवा आहे। आता साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे। आंबा हा गोड असतो, हा आंबा मी घेतलेला आंबा गोड आहे आणि साखरेचं प्रमाण थोडं इकडे तिकडे आपल्या सोयीनुसार आपण करू शकतो। तर आता इथे मी साखर पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, म्हणजे मेजरमेंटच्या याने कमी थोडी साखर घेतलेली आहे आणि वाटीने बघाल तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आहे। हा जो कप आहे हा पाऊण कप आहे, मेजरमेंटचा जो दुसऱ्या नंबरचा असतो तो। तर इथे मी त्याहीपेक्षा थोडीशी किंचित कमीच घेतलेली आहे, कारण की आंबा हा गोड आहे। तर हे बघा, ह्या आता साखर झालेली आहे। आता हीच साखर मी तुम्हाला वाटीनं सांगते आहे, कारण की आपण इथे वाटीने प्रमाणामध्ये 1.5 वाटी रवा घेतलेला आहे, ते पण बघूया। हे बघा, इथे आपण 1.5 वाटी रवा घेतलेला होता, त्यासाठी मी 1 वाटी जी आहे ती पूर्ण भरून नाही, थोडी कमी आहे एवढी साखर घेतलेली आहे, म्हणजे पाऊण वाटीच्या थोडी जास्त अशी साखर घेतलेली आहे। तर हे झालं आता साखरेचं प्रमाण। आता बघूया तूप। तर तूप हे बघा, हे मेजरमेंटचं अर्धा कपाचं आहे। 1 वाटी मी मेजरमेंटने रवा घेतलेला होता, त्याच्यानुसार हे अर्धा कप आहे। तर अर्धा कपाच्या मी थोडं कमी तूप घेते आहे। तर वाटीनं बघायला गेलं तर 1.5 वाटी रवा आहे, तर त्यानुसार 1.5 वाटी रव्याच्यानुसार अर्ध वाटी किंवा त्यापेक्षा थोडं कमी असलं तरी चालेल, तेवढं मात्र तूप घ्यावं लागेल। तुपामुळे हे आंबा रवा लाडू खूप छान लागतात, मार्केटमध्ये जे असते त्याप्रमाणे। तर आणखी इथे मी घेतलेलं आहे ते म्हणजे ड्रायफ्रूट्समध्ये इथे मी बदाम आणि पिस्त्याचा उपयोग केलेला आहे। आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्स इथे घेऊ शकता। आता हा आंब्याचा गर, यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे, हा आपण मिक्सरमधून असा फिरून घेतलेला आहे। तर हे आहे मेजरमेंटच्या कपानी, म्हणजेच 1 कप गर आहे, म्हणजेच वाटीनं बघायला गेलं तर हा 1.5 कप असा गर आहे। गॅसवर ऑन करून कढई ठेवली। आता यामध्ये कढई गरम झाली, यामध्ये तूप टाकून घेऊया आणि रवा पण टाकून घेऊया आणि मंद आचेवर हा आता भाजून घेऊया। रवा भाजताना गॅसची पॉवर आहे ते कमीच ठेवायची, खूप मोठ्या पॉवरवर कधीच रवा भाजायचा नाही। मंद आचेवर काय होतं की रवा हा कणाकणाला छान भाजला जातो आणि
रवा जेव्हा आपण भाजला जातो तर त्याप्रमाणेच समोरची आपण जे साहित्य बनवत असतो कुंचं लाडू वगैरे, तर ते आपल्याला मदत होते करण्याकरता आणि ते शोषून घेते चांगलं. म्हणून हा रवा नेहमी काळजीपूर्वकच असा भाजला गेला पाहिजे. तर हे आता मी जवळजवळ 10 मिनटं झाली असेल. आम्ही रवा असा मंद आचेवर करून घेतलेला आहे. कलर पण चेंज झालेला आहे आणि सगळा रवा असा फुललेला दिसत आहे. आणि रवा जेव्हा भाजतो तेव्हा आपल्या घरामध्ये पण छान त्याचा एक सुगंध असा दरवळतो आणि तो पण येत आहे. बघून पाहते बघा, छान असा रवा झालेला आहे. म्हणजे आता मी गॅस बंद करते आणि याला थंड करायला ठेवते. इथे 4 पदार्थापैकी साखर आणि रव्याचा आता आपण उपयोग घेतलेला आहे. आता राहिला आहे आपल्याजवळ आंब्याचा गर आणि साखर. तर त्यानुसार गॅस ऑन करून कढई ठेवून यामध्ये मी साखर टाकून घेतली. त्याच साखरेमध्ये जो आंब्याचा गर होता तो पण टाकून घेतला. आता हे सुद्धा गॅसवर मंद आणि मीडियम आणि कमी या पॉवरमध्येच याला परतत राहायचं, कारण की हा सुद्धा खूप मोठा करून चालणार नाही. एकदम होईल तो आणि त्याप्रमाणे तो आतून असा एक शिजण्याची जी प्रक्रिया असते ती मंद याच्यावर जी होते ती फुल याच्यावर होत नाही. कधी कधी जास्त होऊ शकतो, म्हणून असं कमीच याच्यावर ते करून घ्यायचं. हे बघा जवळजवळ 7-1 मिनिट झाले आहे. तर मी हे मीडियम आणि कमी या पॉवर करून मी आता याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. आता कलर पण याचा चेंज झालेला आहे. आता थोडं चेक करून पाहायचं. तर हे बघा यानुसार मी चेक करून बघितलं. आणखी थोडं मला होऊ द्यायचं आहे हे, कारण की अजून व्हायचं आहे. बोटाला असा चिकटपणा वाटला पाहिजे, कारण की आपल्याला हा एकतारी पाक करायचा आहे. तर हे आता आणखी मी थोडं म्हणजे करून घेते आहे आणि त्यानुसारच आपल्याला याचा उपयोग घेता येईल. आपले लाडू छान बनेल. हे बघा आता हे झालेलं आहे पाक. चेक करून बघितलं. आता हा आपला लाडू करण्यास योग्य झालेला आहे. आता मी गॅस बंद केला आणि याला पण आता थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. गरम रव्यामध्ये आणि याच्यामध्ये असताना टाकायचं नाही, नाहीतर लाडू हा आपला चिकट बनू शकतो. थंड झाल्यावरच त्यामध्ये थोडं टाकायचं. मी आता याला थंड होऊ देते. रवा पण थंड होत झालेलाच आहे. कढई गरम असल्यामुळं आणखी पण जो काही असतो तो त्यामध्ये होऊन जातो. म्हणून मी आता कढई खाली ठेवते आहे आणि याला थंड होऊ देऊया. आता या रव्यामध्ये पूर्ण हे मिश्रण टाकून घेऊया. हे बघा पूर्णपणे यामध्ये टाकून घेतलं आणि हे यामध्ये पूर्ण असं मिसळून घ्यायचं. मिसळून असं घ्यायचं की जेणेकरून सगळ्या भागाला ते लागलं पाहिजे, कारण का ते जेव्हा मिसळेल एकदम एकत्र होण्याकरता ते मदत झाली पाहिजे. त्यानुसार हे पूर्णपणे सगळा भाग मिसळत पूर्ण एकत्रित करून घ्यायचं. पूर्ण मिसळून झालेलं आहे. आता याला झाकून ठेवते आहे. जवळजवळ अर्धा तास काय 1 तास सुद्धा हे आपण झाकून ठेवू शकतो. फक्त मधामध्ये थोडंसं बघून घ्यायचं. हे बघा 1 तास झालेला आहे आणि हे छान मिश्रण सगळं असं आपलं शोषून घेतलेलं आहे आणि लाडू बनण्यास योग्य झालेला आहे. मधामध्ये मी एकदा येऊन हे खालवर सगळं करून घेतलेलं होतं. आता याचे लाडू बनवून घेऊया. आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये असे लाडू बनवून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स टाकायचे. यामध्ये विलायची पावडर मी टाकलेली नाही आहे, तुम्ही टाकू शकता. मला हा आंब्याचा फ्लेवर आवडतो म्हणून मी टाकलेलं नाही आहे. सध्या मुलांना पण सुट्टी आहे आणि आपण कधी कधी स्वीट काय करायचं म्हणून आपल्यासमोर प्रश्न पडते. तर अशा वेळी सिजनेबल जे असतात त्याचा जर आपण उपयोग करून काही आपल्या घरी पदार्थ बनवले तर ते आपल्याला आणखीच आरोग्याला चांगले असतात आणि त्याची टेस्ट बदलल्यामुळं सगळे आपल्या घरातले आनंदानं ते खात असतात. त्यामुळं आपल्या गृहिणींना आणखी काय पाहिजे असतं. या प्रमाणे मी तुम्हाला 2 लाडू हे करून दाखवलेले आहे आणि त्यावर मी बदाम आणि पिस्त्याचं कात्रण लावून, तसेच माझ्याकडे थोडी केशर असल्यामुळे त्याची पण काडी ठेवली आणि सुंदर असे लाडू मी पूर्णपणे असे तयार करून घेतले आहे.
बघा किती सुंदर कलर आलेला आहे, नॅचरल कलर आहे. आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर वगैरे टाकलेला नाही आहे की नाही. निसर्गाची किमया, म्हणून तर आंब्याला म्हणतात की फळांचा राजा, आहे की नाही. थोडी छान अशी डिश तयार केली. आता तुम्हाला हा आंबा पण लाडू पण फोडून दाखवते. बघा किती छान असा सुंदर आतून बाहेरून सुंदर असा लाडू तयार झालेला आहे. इथे आपण 1 वाटी मेजरमेंटची वाटी आणि तसेच घरची साहित्यामधली अशी 1.5 वाटी असा हा आपण इथे रवा घेतलेला होता. त्यामध्ये आपले इथे 15 लाडू तयार झालेले आहे. लाडवाचं प्रमाण आपल्यानुसार आपण करून घ्यायचं, लहान मोठे. तर छान असे लाडू आपले आज तयार झालेले आहे आणि आपले आंबा रवा लाडू तयार झालेले आहे. तुम्ही सुद्धा असेच बनवा आणि तुमचे कसे झाले ते मला अवश्य सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.